आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. मिस गिरिजा मयेकर, तुम्ही गुन्हेगार आहात. गुन्हा अजून सिद्ध व्हायचा आहे. तुमचं म्हणणं मला पटतंय. गुन्हा सिद्ध कुठे झालाय, पण मॅनेजमेंटला नाही ना पटत आहे. काय करू? फक्त एवढी वर्ष प्रामाणिकपणे काम केलंय मी, त्याचा तरी एकदा विचार करायचा. हो, त्याची तुम्हाला सॅलरी देण्यात आली सिटी हॉस्पिटलकडनं, असं मॅनेजमेंटचं म्हणणं आहे. आपण काम फक्त सॅलरीसाठी करतो का? मिस गिरिजा मयेकर, रूल्स आर रूल्स. मला ते फॉलो करावे लागणार. काय करू मी, सांगा? मग रूल्स बघता एवढ्या लवकर डिसिजन कसं काय घेऊ शकतात ते? बँग ऑन. हेही म्हटलं मी मॅनेजमेंटला. मी म्हटलं त्यांना, अहो माझ्या मिस हेडनस गिरिजा मयेकरांची निर्दोष सुटका तर होऊ द्या, किंवा गुन्हेगार आहेत हे सिद्ध तर होऊ द्या, मग ऍक्शन घ्या. पण नाही, माझं रेप्युटेशन कसं वाईट झालंय तर तुम्हाला माहिती आहे. आणि मी कोण आहे, साधा सुद्धा डॉक्टर. नाही ऐकलं माझं मॅनेजमेंटने. कोण काय म्हणालं असेल मला चांगलंच माहितीये. तुम्ही माझ्यावर संशय घेताय? नाही, तुम्हाला जर बरं वाटत असेल ना तर तुम्ही माझ्यावर संशय घ्या. मला वाटेल ते बोला, पण मला कसलं वाईट वाटतं माहितीये? ही सगळी लोक तुम्हाला का समजून घेत नाहीये? मिस गिरिजा मयेकर, आपल्यामध्ये जे काही म्हणजे जर काही असतं ना तर मी खंबीरपणे तुमच्या पाठीशी उभा राहिलो असतो. मी मॅनेजमेंटला बोललो की अहो अशी नर्स तुम्हाला शोधून सापडणार नाही. कोणी ऐकायलाच तयार नाही माझं. काय करू? डॉक्टर, मी त्या मुलाला मुद्दाम नाही मारलाय. इट वॉज अन ऍक्सिडेंट. आणि तो हॉस्पिटलमध्ये गेला ना. अच्छा, म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे की हॉस्पिटलनी मारलं त्याला? डॉक्टर, मी असं म्हणालंय का? नाही, तुमचा स्वर तसाच आहे मिस गिरिजा मयेकर. पण तुम्ही हे विसरताय की तुमच्या गाडीचा धक्का लागला त्या पोराला आणि म्हणून तो ह्या हॉस्पिटलमध्ये आला. डॉक्टर, पण आय एम रिअली सॉरी मिस गिरिजा मयेकर. आय लॉस्ट माय टेम्पर. तुमच्या सस्पेन्शनचं कारण तुम्हाला कळलं असेल ना? अजून काही जाणून घ्यायचं असेल तर प्लीज सेंड मी ईमेल. तुम्ही येऊ शकता. आणि ऍट द एंड ऑफ अ डे हा मॅनेजमेंटचा डिसिजन आहे. मी काहीच करू शकत नाही. डॉक्टर, माझं ऐकून घ्या एकदा. मिस गिरिजा मयेकर, तुमचं ऐकायला मला खूप आवडलं असतं. रादर मला तुमच्या बरोबरच काम करायचं आयुष्यभर. पण काय करणार? इट्स नॉट पॉसिबल. लेटर मधल्या टर्म्स अँड कंडिशन नीट वाचा. हा, मी काय फालतूचा बसलोय का रे? का माझा वेळ जात नाहीये? पाठव ना पुढच्या पेशंटला. हा, लवकर. मिस गिरिजा मयेकर, जाताना रजिस्टरवर रिसीव्ह म्हणून सिग्नेचर करून जा. या तुम्ही. Yes, come. Yeah.
तू तुझ्या हेड नर्सशी बोलतीयस एवढं लक्षात ठेव. आता तू हेड नर्स नाहीयेस, मी हेड नर्स आहे. हे तुमचं सस्पेन्शनचं लेटर आहे. आजच्या तारखेपासून तुम्हाला या हॉस्पिटलकडनं पगार मिळणार नाही. तुमचे जे काही पर्क्स आहेत, बोनस आहे, ते मॅनेजमेंट सीज करते. आणि फॉर टेम्पररी तुम्हाला हेड नर्स या पदावरनं सिटी हॉस्पिटल रिलीव्ह करते. मिस गिरिजा मयेकर, जाताना रजिस्टरवर रिसीव्ह म्हणून सिग्नेचर करून सांग. हे काय घडतंय माझ्यासोबत? अजून काय काय सहन करायचंय मी? आता तर नोकरीही गेली. काय झालं गिरिजा? तू का रडतेस? हे काय? सस्पेन्शन लेटर? पण हे कसं शक्य आहे? तू हे जैन सरांना दाखवलंस? हो. मग काय म्हणाले ते? काही नाही. काही नाही म्हणजे? त्यांनी तुला मदत करायला हवी. कोणत्या माणसाकडून अपेक्षा ठेवतेस धनश्री? अगं पण जे काही झालं त्यात तुझी काहीच चूक नाहीये. कधी कधी चूक नसूनही शिक्षा भोगावी लागते. तसंच झालंय माझं. आधी फक्त केस होती, तर जॉबही गेलाय.